राज्यभरात एटीएसची छापेमारी। मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, अकोला, चंद्रपूर, वाशिममध्ये झाडाझडती। पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी संबंधित गुन्हेगारांवर एटीएसची नजर। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना आदेश। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना ईडीचा समन्स। उद्या चौकशीला हजर राहण्याची सूचना। एसआयटी नंतर आता चाकणकरांची ईडीकडून होणार चौकशी। निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर संभाजीनगर मनपाचा बुलडोजर। ऑफिसवरही हातोडा, तर नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता। इम्तियाज जलील हा अर्बन दहशतवादी। संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। निदा खानला आणले नाही असं सांगावं असं आव्हान। नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि लातूर कनेक्शन समोर। नाशिकमधून संबंधित शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात, तर पुण्यातील तरुणाचा शोध सुरू। बारामतीत पुन्हा विमान कोसळलं। रेडबर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात। अजित पवारांच्या विमान अपघात झालेल्या ठिकाणीच दुर्घटना। तामिळनाडूत थलपती सरकार तरलं। विश्वासदर्शक ठरावाला 144 आमदारांचा पाठिंबा। विरोधी द्रमुकच्या आमदारांचा सभात्याग। अखिलेश यादवांचे सावत्र भाऊ प्रतीक यांचं 38व्या वर्षी निधन। मृत्यूचं कारण स्पष्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा। महाराष्ट्र एटीएसची आज सकाळपासून विविध जिल्ह्यात छापेमारी सुरू आहे। पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी संबंधित गुन्हेगारांवर एटीएसनं नजर ठेवली आहे। मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वाशिममध्ये ही एटीएसची छापेमारी पाहायला मिळते। पाकिस्तानशी संबंधित टोळक्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत। अकोल्यातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चंद्रपुरातही एका विद्यार्थ्याची चौकशी करण्यात येते। जुने नाशिक परिसरात देखील सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे। तेव्हा राज्यभरात आता पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर नजर ठेवली जाते। याच सगळ्या संबंधी एटीएसकडून छापेमारी केली जाते। महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये सध्या या टोळीशी जे काही संबंधित आहेत, संशयित आहेत, या सगळ्यांची सध्या चौकशी सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान यामधला शहजाद भट्टी ज्याचं नाव समोर आलेलं आहे तो नेमका कोण आहे, आपण त्याची ओळख करून घेऊया, त्याचा परिचय पाहूया। पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर भारतात बेकायदेशीर कारवाया करत होता। शहजाद भट्टी ISIचं तो टेरर मॉड्यूल चालवत होता। पाकिस्तानातील नेटवर्क तो चालवतो आणि सोशल मीडियाद्वारे तरुणांची भरती करतो। सीमापार अंमली पदार्थ पोहोचवणं असेल, शस्त्रास्त्रांची तस्करी असेल, या सगळ्यामध्ये भट्टीचा हात असल्याचं बोललं जात आहे। परदेशात बसून भारतातल्या गुन्हेगारी टोळ्यांना हा रसद पुरवतो। भारतात विविध हिंसक कारवायांमध्ये देखील या भट्टीचं नाव समोर आलंय आणि तपासदारांच्या यादीत तो मोस्ट वॉन्टेड आहे। नाशिकमधल्या भद्रकाली परिसरामध्ये एटीएस पथकाकडून छापेमारी सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोक नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली। ही कारवाई नाशिकच्या जुने नाशिक इथे अतिशय गुप्त पद्धतीने सुरू आहे। एटीएस पथकाची कारवाई सुरू असलेल्या नाशिकच्या भद्रकाली परिसरातून आढावा घेतलेला आहे शुभम बोडकेनं। महाराष्ट्र एटीएस कडून नाशिकमधल्या भद्रकाली परिसरामध्ये मोठी कारवाई सुरू आहे। खरं तर पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्यावर खरं तर ही कारवाई सुरू आहे। नाशिकच्या या भद्रकाली परिसरात आपण जर बघितलं तर याच ठिकाणी एटीएसची जी कारवाई आहे ती सुरू आहे। भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये एक पथक जे आहे ते एटीएसचं या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आज सकाळी 8 वाजेपासून संपूर्ण राज्यभरात एटीएसचे छापे हे सुरू असल्याची माहिती मिळते। यामध्ये नालासोपारा असेल, मीरा रोड, नागपूर, मुंबई, पुणे
अकोला, नांदेड आणि नाशिक, जळगाव या ठिकाणी एटीएसची छापेमारी सुरू आहे। एकूण जर बघितलं तर सोशल मीडियावर या गुंडांशी जोडलेल्या किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची एटीएस कडनं चौकशी केली जाते। नाशिकचा हा जुने नाशिक परिसर आहे आणि याच परिसरामध्ये काही हे शहजाद भट्टी टोळीतील संबंधित असल्याची माहिती एटीएसला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगानं खरं तर ही एटीएसची मोठी कारवाई सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये गुंडांचं जाळं मोडून काढण्यासाठी खरं तर एटीएसची ही मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई सुरू असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर एटीएस कडून नाशिकच्या जुने नाशिक परिसर असेल किंवा इतर काही भद्रकाली परिसरातले भाग असेल या ठिकाणी हे गुंड शहजाद भट्टी टोळीतील काही संबंधीचे आहेत ते लपून असल्याची माहिती आहे आणि त्यांची चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे। काहींना ताब्यात देखील घेतलं जाणार असल्याची माहिती मिळते। एकूण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 तासांपासून ही कारवाई सुरू झालेली आहे आणि नाशिकमधल्या भद्रकाली परिसरामध्ये एटीएसचं पथक हे छापेमारी करत असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी सूत्रांनी माहिती दिली आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। उमेश अलोणे आपल्यासोबत आहे। उमेश, सध्या अकोल्यामध्ये कुठे छापेमारी चालू आहे, विदर्भामध्ये कुठे छापेमारी चालू आहे, या छापेमारीतून काय नेमकं पुढे येत आहे, काय अधिकचे अपडेट मिळत आहेत? दीपक, अकोला जी छापेमारी झालेली आहे ते ठिकाण अद्याप सुरक्षेच्या कारणास्तव एटीएसनं जाहीर केलेलं नाही। मात्र अकोल्यात ज्या व्यक्तीला त्यांनी ताब्यात घेतला, अटक केली आहे, तो मूळचा वाशिमचा आणि हा वाशिमचा व्यक्ती अकोल्यात राहत होता आणि याचे गुंड जो पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी आहे याच्या गँगशी हा व्यक्ती संपर्कात आला होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर हा व्यक्ती होता आणि त्याच्यातून एटीएसचं त्याच्यावर लक्ष होतं आणि रात्री उशिरापर्यंत आज सकाळपर्यंत ही कारवाई चालू होती आणि याला ताब्यात घेतलं। त्याचं नाव जे आहे ते एटीएसनं गुप्त ठेवलेलं आहे आणि कुठून त्याला नेमकं अटक केलेली आहे, कुठून ताब्यात घेतलेलं आहे हे त्यांनी माध्यमांसमोर येऊ दिलं नाही। मात्र दीपक, सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की विदर्भातला जर विचार केला तर विदर्भातल्या नागपूर, अकोला आणि वाशिम या 3 ठिकाणी एटीएसची छापेमारी झालेली आहे आणि गुंड शहजाद भट्टी सोबत नेमका इथल्या लोकांचे संबंध काय होते, नेमका कशा प्रकारे ते त्यांच्या संपर्कात होते याचा तपास एटीएस करत आणि या आधीचा जर विचार केला दीपक तर याआधी एटीएसची एक मोठी कारवाई पुसदमध्ये झाली होती। याचं पुसद कनेक्शन सुद्धा काही आहे का याचा तपास एटीएस करणार आहे। मात्र अकोल्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे आणि दीपक, याच्यातला महत्वाचा अँगल जे आहे, सिमी जेव्हा कार्यरत होती, सिमीच्या कारवायांचं मोठं केंद्र जे आहे ते अकोला होतं आणि अकोल्यातले अनेक स्लीपर सेल जे आहे ते अद्यापही अशा देशविघातक शक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याची शक्यता जी आहे ते यामुळे अधोरेखित होते आणि एटीएस अकोल्यातल्या सर्व कारवायांवर लक्ष ठेवून आहे। दीपक, नक्कीच, त्यामुळे स्वाभाविकच आता यातून काय नेमकं पुढे येत आहे, कुठलं कनेक्शन आणखीन समोर येत आहे पाहणं महत्त्वाचं असेल। उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर मनपानं कारवाई केली। मनपाच्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। मतीनच्या ऑफिसवरही तोडक कारवाई करण्यात आली। निदा खान लपलेल्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आला। दरम्यान मतीन पटेलांच्या कुटुंबियांनी मनपा पथकाचं स्वागत करत गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला। फुलांच्या माळा आणि संविधानाची प्रत देऊन हे स्वागत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महानगरपालिकेनं कारवाईबाबत याआधी नोटीस काढली होती। या विरोधात मतीन पटेल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। यावर काल सुनावणी झाली। मात्र खंडपीठानं मतीन पटेलला कोणताही दिलासा दिला नाही। कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देण्याबाबत देखील कोणताही आदेश दिला नाही। त्यामुळे पालिकेकडून अधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला। पालिकेच्या या कारवाईवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया आली, ती आपण पाहूया। या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू। कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही जेसीबी ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके। हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केला नसतं का लोकांनी? मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतीनवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे। कोण सिद्ध करणार? हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार। दुर्दैवाने हे तिघं मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो।
दरम्यान या प्रकरणावर मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली. जलील अर्बन टेररिस्ट असल्याची टीका शिरसाट यांनी केली. मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे. त्याची हिंमत नाहीये. त्या मतीन कोण आहे तो बिचारा छोटा नगरसेवक? कुणाच्या सांगण्याहून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला का ईदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही. मांडणा भूमिका हिंमत असेल तर. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. जेव्हा एखादा आरोपी पकडला जातो त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो, हम तुम्हें नगरसेवक फिर से बनाएंगे, याचा अर्थ काय होतो? हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट, हा तो प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समरनार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची अहिल्यानगरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. संशयित धनंजय लोखंडे हा सध्या ताब्यात आहे. नाशिकमधील आरोपी शुभमशी संशयिताचा संबंध असल्याचा यंत्रणांना संशय. संबंधित तरुणांना अनेकांना महाविद्यालयात प्रवेश करून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. संबंधित तरुण हा महाविद्यालयात प्रवेश करून देणारा एजंट म्हणून वावरात असल्याची जी शंका आहे, जो संशय आहे, तो तपास यंत्रणांना आहे. तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अहिल्यानगरमध्ये ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये जो संशयित आहे धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतलेला आहे. नाशिकमधलं याचं काही कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे, तसा संशय तपास यंत्रणांना आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातल्या 3 मोठ्या शहरांची कनेक्शन उघड झालं. नीटचा पेपर सर्वप्रथम नाशिकमध्ये फुटला. या प्रकरणात नाशिक जिल्ह्यातला मूळचा नांदगावचा आणि सध्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर शुभम खैरनार याला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचं पुणे कनेक्शनही उघड झालं. नाशिकमधून अटक केलेल्या तरुणाचा साथीदार पुण्यातल्या वाघोलीत असण्याची शक्यता आहे. धनंजय असं त्याचं नाव आहे. तर लातूर शहराशीही या प्रकरणाचे धागेदोरे जुळलेत. पेपर फुटी प्रकरणात लातूरमधल्या काही क्लासेसची चौकशी सुरू झाली आहे. तिथे तामिळनाडूत विजय सरकारकडून बहुमत सिद्ध करण्यात आलं. विश्वासदर्शक ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दर्शवला. विरोधी द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. विजय यांना अण्णा द्रमुकच्या 26 आमदारांनी पाठिंबा दर्शवला. भाजपा आमदारांनाही पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली. मुख्यमंत्री विजय यांना किती आमदारांनी पाठिंबा दिला, किती आमदारांनी विरोधात मतदान केलं ते आपण पाहूया. एकूण जागा आहेत 232. बहुमताचा आकडा होता 117. टीव्हीके, काँग्रेस आणि माकप असे मिळून 118 झाले. तर भाकप आणि आयुएमएल अशा 2-2 आमदारांच्या पाठिंब्यासह एकूण संख्याबळ पोहोचलं 118 वर. अण्णा द्रमुकसह टीव्हीकेकडे आघाडी होती 118 आमदारांची. अण्णा द्रमुकच्या 28 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे एकूण संख्या पोहोचली 146 इतकी. तामिळनाडूत आमदार सेतुपतींचे सारे अधिकार हे कायम असल्याचं पाहायला मिळते. सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाच्या आदेशांना स्थगिती देण्यात आली. हायकोर्टानं सेतुपतींना मतदानापासून रोखलं होतं. हायकोर्टाचा निर्णय अत्यंत क्रूर असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं. हायकोर्टातील सुनावणीलाही त्यांनी स्थगिती दिली. विधानसभा निवडणुकीत सेतुपती एका मतानं विजयी झाले. पराभूत उमेदवारानं त्यांच्या निकालाला आव्हान दिलेलं होतं. गेल्या 4 वर्षात किती टन सोन्याची आयात करण्यात आली आपण पाहूया. सोन्याच्या आयात टनांमध्ये 2022-23 मध्ये 678 टन, तर 23-24 मध्ये 795 टन, 24-25 मध्ये 757, तर 25-26 मध्ये 721 टन. दरम्यान सोन्याची आयात किती होते तीही आपण पाहूया.
2022-23 मध्ये 3.4 लाख कोटी रुपये इतकी, तर 23-24 मध्ये 4.35 लाख कोटी इतकी. 24-25 मध्ये 5.54 लाख कोटी रुपये इतकी, तर 25-26 मध्ये 6.88 लाख कोटी रुपये इतकी. या आयात शुल्क वाढीवर व्यापाऱ्यांनी काय म्हटलं ते पाहूया. ज्या 1 किलो सोन्यावर पहिले 8 लाख 32,000 रुपये जे ड्युटी लागायची त्याला आता 20 लाख रुपये ड्युटी लागणार. म्हणजे एका किलो मागे जवळजवळ 12 लाखांनी रेट वाढणार आहे. अर्थात सगळ्यांनाच ते इफेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आज सोनं कालपेक्षा 12 लाखांनी प्रति किलो महाग राहील. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक होणार आहे. जिल्ह्यातील नद्यांमध्ये गाळ साठल्यानं त्यांची बेटं तयार झाली, त्यामुळे नद्यांचं पाणी लवकर गावांमध्ये शिरतं. यासाठी नद्यांमधला गाळ काढणं गरजेचं आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक होणार आहे. पंचगंगा नदीमध्ये देखील अनेक ठिकाणी अशा पद्धतीची बेटं तयार झाली आहेत. पंचगंगा नदीवरील बेटावरून आढावा घेतलाय विजय केसरकरनं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या नद्यांमध्ये असलेला जो गाळ आहे. कित्येक वर्ष या नद्यांमधला गाळ आहे तो आहे तसा साचलेला आहे आणि ते गाळ काढण्याचं काम झालेलं नाही. आता या संदर्भात उद्या मंत्रालयामध्ये बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये पंचगंगा नदी असेल किंवा इतर नद्यांमधील जो गाळ साचलेला आहे या गाळाबाबत चर्चा केली जाणार आहे. मी सध्या पंचगंगा नदीच्या या ठिकाणी आणि अशा पद्धतीची छोटी छोटी बेटं अनेक बेटं आहेत ते पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जो पाण्याचा प्रवाह पुढे पास व्हायला पाहिजे तो होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. नदींचं पात्र आहे ते अतिशय उथळ झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कित्येक वर्ष आहे तो अशा पद्धतीचा हा गाळ साचलेला आणि त्याची छोटी छोटी बेटं आहेत ती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे नदीचं पात्र प्रचंड विस्तीर्ण आहे, मात्र असं असताना देखील हा गाळ साचल्यामुळं नदीचं पात्र हे खूप कमी झालेलं आहे आणि ते उथळ देखील झालेलं आहे. त्यामुळं पाणी आहे ते शहरामध्ये अतिशय लवकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता उद्या या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक आहे ती होणार आहे आणि या बैठकीच्या दरम्यान या नद्यांमधील जो गाळ आहे तो गाळाच्या प्रश्नी चर्चा केली जाणार आहे. कारण 2019ला आलेला महापूर असेल, 2021ला आलेला महापूर असेल, या महापुरानंतर कुठलीही उपाययोजना केलेली या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं या नद्यांमधला गाळ काढणं हे खूप गरजेचं आहे. उद्या जी बैठक होते या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं खूप महत्वाचं असेल. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. बातमी आहे बदलापूरमधून. बदलापूर शहरातील बेकायदेशीर मासे विक्रेत्यांविरोधात प्रशासन आक्रमक झालं. शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या मासे विक्रेत्यांमुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी कारवाईचा इशारा दिला. काही ठिकाणी मनाई असतानाही रस्त्याच्या कडेला मासे विक्री होत असल्यानं परिसरात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरतंय. दरम्यान मासे विक्रेत्यांनी प्रशासनानं निश्चित करून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. तसंच सर्व मासे विक्रेत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाची भेट घ्यावी, त्यानंतर योग्य जागा निश्चित करून परवानगी दिली जाईल असंही माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी स्पष्ट केलं. एखाद्या ठिकाणी सुशोभीकरण केलेले आहे त्याच्या बाजूला जाऊन बसणार आणि नाक्यावरती बसून मच्छी विक्री करणार. त्या ठिकाणी मच्छीचं पाणी पडतं, मच्छीची घाण त्या ठिकाणी तशीच संध्याकाळी ठेवून जातात आणि संपूर्ण शहरामध्ये विद्रुपीकरण होत असतं आणि हे आम्हाला मान्य नाही. कारण आम्ही सांगितलेलं की मच्छीमाल्यांनी त्यांची जी काही मच्छी मार्केट या ठिकाणी आम्ही बांधून दिलेली त्या ठिकाणी बसावं त्यांनी. दिल्लीच्या NTA मुख्यालयासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात येते. नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये सगळी निदर्शनं आता अभाविपकडून करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना आक्रमक झालेली आहे. त्यांनी आता निदर्शनं करायला सुरुवात केली आहे. याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, आंदोलकांची काय नेमकी मागणी आहे, काय मुद्दे आहेत त्यांचं या सगळ्या प्रकरणी, त्याची दखल घेतली जाते, काय काय अपडेट मिळत आहेत? आता आपण उभे आहोत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मुख्यालयाजवळ. आपण इथे पाहिलं तर या NSIC बिझनेस पार्कमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं मुख्यालय आणि इथे मोठ्या प्रमाणावरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सगळेजण आंदोलन करतायत. जर आता आपण पाहिलं तर या सगळ्यांचा NTA ज्या एजन्सीला विरोध आहे, NTAच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स घेऊन
ही आंदोलनं केली जात आहेत आणि कालच आपल्याला सर्वांना माहिती आहे की नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया NSUIने देखील आंदोलन केलं होतं शास्त्री भवन येथे. त्यानंतर आज आपण पाहतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते स्वतः आज NTA मुख्यालयासमोर आंदोलन करतायत आणि या आंदोलनामध्ये त्यांनी जर पाहिलं आपण तर NTA विरोधात ही पोस्टरबाजी केली गेलेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. आपण इथल्या आंदोलकांना विचारूया की साधारण त्यांची मागणी काय. अभी आपकी मांग क्या है? उस गाइडलाइंस पे NTA ने एक भी पालन नहीं करा और फिर भी ये पेपर लीक हुआ. 23 लाख विद्यार्थियों के साथ धोखा हुआ और विद्यार्थी परिषद जब तक आंदोलन करेगी जब तक यहाँ पर हम बैठे हुए हैं साथियों. पाहू शकतो की इथे यांनी म्हटलेलं आहे की आम्ही सगळेजण NTAच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय आणि NTA ज्यांना नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी ज्या एजन्सीवर आहे त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधामध्ये ही आंदोलनं सुरू आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर पोस्टर्स खूप NTAच्या विरोधामध्ये आहेत आणि NTAला आपकी NTA को लेकर क्या मांग है? हमारी मांग है जो NTA रेपिडेटली मिस्टेक्स कर रहा है इसको स्टॉप करा जाए. जो लाखों विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ करा जा रहा है ये भी रुका जाए. ये रेपिडेटली सेम चीजें हो रही हैं इसका हम खंडन करते हैं और ये दोबारा नहीं होना चाहिए. यहाँ पे अभी विपक्ष के नेताओं के द्वारा कहा जा रहा है कि ये सारा भाजपा से रिलेटेड लोग हैं जिन्होंने ये सब किया है. भाजपा की सरकार से पहले मैं बस एक प्रश्न पूछना चाहती हूँ, क्या पूरे भारत में कभी पेपर लीक नहीं हुआ? तर आपण पाहू शकतो की इथे जे ABVPचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की भाजपच्या सरकारच्या पूर्वी कधी कुठलाच पेपर फुटी झाली नव्हती का किंवा कोणत्याच परीक्षेमध्ये पेपर फुटी झालेली नव्हती का, अशा स्वरूपाचा सवाल इथे काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने इथे उपस्थित केला जातोय. आणि या NTAच्या मुख्यालयाबाहेर ही आंदोलनं सुरू आहेत. आता आपण पाहतो की इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावरती ही आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे स्वाभाविकच सोमेश आता या सगळ्याची दखल कशी घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आंदोलनासंदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIनं अहिल्यानगरमध्ये कारवाई केलेली आहे. संशयित धनंजय लोखंडे सध्या CBIच्या ताब्यात आहे. नाशिकमधील आरोपी शुभमशी संशयिताचा संबंध असल्याचा यंत्रणांना संशय आहे. संबंधित तरुणांना अनेकांना महाविद्यालयात प्रवेश करून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. संबंधित तरुण हा महाविद्यालयात प्रवेश करून देणारा एजंट म्हणून वावरत असल्याची शंका तपास यंत्रणांना आहे. आरोपी डॉक्टर धनंजय लोखंडेच्या नातेवाईकांनी सगळे आरोप फेटाळून लावले. धनंजय असं काही करेल असं वाटत नसल्याचं लोखंडे परिवाराचं म्हणणं आहे. त्याला कोणीतरी अडकवलं असण्याची शक्यता लोखंडे कुटुंबियांनी व्यक्त केली. कॅमेऱ्यासमोर बोलण्यास लोखंडेच्या कुटुंबियांनी नकार दिलाय. तेव्हा जो नीट पेपर फुटी प्रकरणातला आरोपी आहे डॉक्टर धनंजय लोखंडे त्याचे नातेवाईक जे आहेत त्यांनी मात्र त्याच्यावर होत असलेले आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत. धनंजय असं काही करेल असं वाटत नसल्याचं लोखंडे परिवाराचं म्हणणं आहे. त्याला कोणीतरी अडकवलं असावं अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे. दरम्यान या लोखंडे कुटुंबियांनी मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलेला आहे. तेव्हा CBIनं संशयित धनंजय लोखंडेला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि आता अर्थातच त्याची चौकशी केल्यानंतर काय नेमकं पुढे येतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तर मात्र आरोपी धनंजय जो आहे त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यावर होत असलेले जे काही आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत. नीट प्रकरणातील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली. आरोपी शुभम खैरनारच्या भावाकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केली होती. शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या. भावेशनं दहशत माजवण्यासाठी पिस्तूल खरेदी केलं होतं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. भारतीय शस्त्र अधिनियमन कायद्यानुसार भावेश आणि त्याच्या साथीदाराविरोधात कारवाई करण्यात आली होती
आणि नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता. भावेश खैरनार सध्या जामिनावर मुक्त आहे. तेव्हा एखादं प्रकरण जेव्हा समोर येतं त्याचे किती धागेदोरे असतात तेच सांगणारी ही बाब पुन्हा एकदा समोर आलेली आहे. शुभमचा भाऊ भावेश हा देखील गुन्हेगार असल्याचं समोर येत आहे. नीट प्रकरणातील नाशिकमधला आरोपी आहे शुभम खैरनार आणि अर्थातच त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जेव्हा तपासली होती त्यातून ही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं समोर आलेलं आहे. आरोपी शुभम खैरनार याच्या भावाला काही दिवसांपूर्वीच बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या. त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल देखील सापडलेलं होतं. तुर्तास तो जामिनावर मुक्त आहे. अपडेट जाणून घेऊयात. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे. मुकुल, खरं तर अनेक धागेदोरे यातून पुढे येत असल्याचं पाहायला मिळते पेपरफुटी प्रकरणी. आणखी काय अपडेट आहेत या प्रकरणातले? जसे धागेदोरे हे पुढे येत आहेत तसेच याची पार्श्वभूमी देखील समोर येत आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी देखील आता समोर येऊ लागलेली आहे. भावेश हा शुभमचा भाऊ आहे आणि त्यालाच काही दिवसापूर्वी नांदगाव पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आलेला होता. त्या प्रकरणी त्याची चौकशी देखील झालेली होती. आता तो सध्या जामिनावर आहे. सीबीआयच्या पथकाने भावेश याच्याचकडे आम्ही शुभमला अटक करत असल्याची माहिती दिलेली होती. त्यामुळे आता तो जरी बाहेर असला तरी ही एकूणच गुन्हेगारी पार्श्वभूमी या दोघा भावांची ही समोर येत आहे. त्यामुळे या चर्चेला महत्त्व प्राप्त झालंय. आता नेमकं या गुन्ह्याचं पुढे काय झालं होतं याबाबत देखील आता तपास यंत्रणांकडनं पुढचा तपास केला जाणार आहे. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आपण पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जाणार आहोत. अभाविपकडून सध्या आंदोलन करण्यात येते आणि या ठिकाणी काहीसा आक्रमक पवित्र आता या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे. बॅरिकेड्स जे लावण्यात आलेले होते या बॅरिकेड्सवर सगळे आंदोलक चढलेले आहेत आणि अर्थातच त्यांनी या सगळ्या प्रकरणी जी संस्था आहे त्या संस्थेला देखील दोषी ठरवलेलं आहे. अर्थातच या ठिकाणी मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला होता आणि अभाविपचं हे आंदोलन जे आहे ते काहीसं आता वेगळं वळण घेताना पाहायला मिळते. दिल्लीतल्या NTA मुख्यालयासमोर हे सगळी निदर्शनं सुरू आहेत. नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात ही निदर्शनं करण्यात येतात आणि हे जे अभाविपचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. या सगळ्यांची कमांडोंकडून जवानांकडून सध्या पकड देखील करण्यात येते. अपडेट जाणून घ्या. सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, आंदोलक काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. काय घडतंय तिकडे? दीपक, आपण पाहू शकतो आता अभाविपचे कार्यकर्ते मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न करतायत. इथे NTAचं मुख्यालय आहे ज्या NTAकडे इथे NTAचं मुख्यालय आहे ज्या NTAकडे नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे आणि नीटच्या परीक्षेतील पेपरफुटी विरोधात हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि NTAच्या मुख्यालयासमोर मोठा फौजफाटा, पोलिसांचा बंदोबस्त आहे. पण कार्यकर्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे NTAच्या मुख्यालयात घुसण्यावर ठाम आहेत. आता आपण पाहू शकतो की हे सगळे कार्यकर्ते इथे बॅरिकेडवर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. NTAचं मुख्यालय इथे थोड्या वेळापूर्वीच NTAच्या मुख्यालयामध्ये CBIची टीम देखील आली होती पेपरफुटीच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी. आपण जर पाहिलं तर अनेक अभाविपचे कार्यकर्ते हे सध्या या बॅरिकेडवर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. नीट परीक्षेतील पेपरफुटी विरोधात सर्वच विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेल्या आहेत देशभरामध्ये आणि त्यानंतर दिल्लीमध्ये अभाविपच्या वतीने देखील हे आंदोलन आज पुकारण्यात आलेले NTAच्या मुख्यालयाबाहेर आणि या आंदोलनामध्ये आता हे कार्यकर्ते सगळेच जण आतमध्ये मुख्यालयात जाण्याचा प्रयत्न करतात. थोड्या वेळापूर्वी या मुख्यालयामध्ये CBIची टीम देखील आली होती. आपण आता इथे पाहू शकतो पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा इथे तैनात ठेवलेला आहे पण तरीसुद्धा कार्यकर्ते आतमध्ये जाण्यावर ठाम आहेत आणि पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये आता बाचाबाची सुरू आहे. कारण आंदोलक आतमध्ये कार्यालयात जाण्यावर ठाम आहेत. आंदोलकांकडून बॅरिकेडवर चढून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता पोलिसांकडून अधिकृत विनंती केली जाते सर्व आंदोलकांना इथून हटण्याची. आता जर आपण पाहिलं तर पोलिसांचे जे सर्वोच्च वरिष्ठ अधिकारी आहेत ते इथे आता सगळ्यांना एक सूचना देत आहेत की सर्वांनी इथून हटलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता इथून सगळ्यांनी
ही जागा मोकळी केली पाहिजे। जर आपण पाहिलं तर इथे हे सगळे रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान आहेत, त्यासह सेंट्रल केंद्रीय पोलीस सुरक्षा दलाचे जवान आहेत, त्यासह दिल्ली पोलीस आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती इथे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। NTA विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू आहे। NTA जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ज्यांनी नीटच्या त्यासह अनेक नेटसारख्या परीक्षा असतील, असंख्य परीक्षा घेण्याची जबाबदारी देशभरामध्ये NTA असते आणि त्या NTA मुख्यालयाबाहेर ही आंदोलनं सुरू आहेत। आत्ता जर आपण पाहिलं तर पोलिसांकडून या आंदोलकांना आता थोड्या वेळात ताब्यातही घेतलं जाईल। जर आपण इथे पाहिलं तर पोलिसांनी गाडी आणलेली आहे आणि हे सगळे कार्यकर्ते इथे आता आतमध्ये जाण्यावरती ठाम आहेत, NTA कार्यालयामध्ये घुसण्यावरती ठाम आहेत। काल आपल्याला सर्वांना माहिती आहे की NSUI कडूनही आंदोलन करण्यात आलं होतं, त्यानंतर देशभरात विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर भाजपला या प्रकरणी लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देखील या NTA विरोधामध्ये नीटच्या परीक्षेतील पेपर फुटीवरून आक्रमक झालेली आहे। आता जर आपण पाहिलं सोमेश खरं तर हे जे सगळे आंदोलक आहेत हे आक्रमक झालेले आहेत, यांना मुख्यालयामध्ये जायचं आहे। मुख्यालयामध्ये जाण्याचा यांचा काय नेमका हेतू आहे? यांना कोणाला निवेदन द्यायचं आहे का? या पाठीमागचा हेतू काय काही कळू शकलंय का? निश्चितच NTA विरोधामध्ये हे सगळेजण आक्रमक झालेले आहेत। आता या सर्व आंदोलकांनी म्हटलं की आम्हाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात निवेदन द्यायचं आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे। आपण जर पाहिलं तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे, जे आतमध्ये जात आहेत त्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत आणि हे सगळेजण फक्त NTA विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत। कारण जर आपण इथे पाहिलं तर नॅशनल टेस्ट एजन्सीला नॅशनल ट्रॉमा एजन्सी, त्यासह अनेक बाबतीत ज्या अभावीपणी नॅशनल ट्रॉमा एजन्सी म्हटलेले आणि नीट सारखी परीक्षा घेण्यापूर्वी कोणत्याही स्वरूपाची एलिजिबिलिटीची एक्झाम जर NTA घ्यायची असेल तर त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या अधिकारी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांची एलिजिबिलिटी टेस्ट घेतली पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी विद्यार्थी परिषदेने इथे केली आहे आणि त्यानंतर अभाविप इथे आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते। आता या गेटवर मोठ्या प्रमाणावर जे सर्व रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान आहेत ते सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। हे कार्यकर्ते तरीसुद्धा आतमध्ये जाण्यावर ठाम आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून बॅरिकेडवर चढून आंदोलन केलं जातं। आता आपण पाहतोय की काही कार्यकर्ते बॅरिकेडवर चढलेत, जे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत। जर आपण पाहिलं तर पोलीस देखील विनंती करतायत आंदोलकांना की आता सर्वांनी शांत व्हावं आणि इथून इथला रस्ता मोकळा व्हावा, पण तरीसुद्धा आंदोलक आतमध्ये जाण्यावरती ठाम आहेत। आपण यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की यांची नेमकी मागणी काय आहे। भाई साहब, अंदर जाके आप क्या करना चाहते हो? NTA अंदर जाके NTA के ऑफिस पे ताला लगे और जब तक ये जो धांधली हुई है उसी घटना के ऊपर कार्रवाई नहीं हो रही, ताला नहीं घटेगा, या तो आके माफी मांगे विद्यार्थियों से प्रशासन। पाहू शकतो की NTA ऑफिसला टाळं ठोकायचं आहे, अशा स्वरूपाची मागणी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करतायत। अंदर जाके क्या करना चाहोगे आप? हम अब जो अंदर जा रहे हैं ये NTA का जो ऑफिस है इस पे ताला मारने जा रहे हैं, क्योंकि 2024 में भी ऐसे ही पेपर लीक हुआ था, जब भी हम इसी समय इतनी धूप में यहाँ उपस्थित थे, लेकिन आज फिर हुआ है। जब भी CBI कमेटी का गठन हुआ था और आज भी CBI कमेटी का गठन हुआ है, लेकिन कोई परिणाम नहीं दिखे। अगर परिणाम दिखते तो आज जो 22 लाख छात्रों का भविष्य इन्होंने बर्बाद किया है वो नहीं होता। बॅरिकेड पडलेलं आणि आता पोलिसांकडून रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांकडून प्रयत्न केला जातोय बॅरिकेड उचलून पुन्हा बॅरिकेडिंग करण्याचा। कारण कार्यकर्ते NTA कार्यालयाला आम्ही टाळं ठोकू असं म्हणत अभाविपाचे कार्यकर्ते आतमध्ये जाण्यावरती ठाम आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पोलीस त्यांना अडवत आहेत, पोलीस त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही आहेत, परंतु जे कार्यकर्ते तरीसुद्धा आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत। इथे आपण पाहिलं तर या बॅरिकेड पडला होता तो पुन्हा उभारलेला आहे पोलिसांनी। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अधिकारी आता विनंती करतायत सगळ्यांना इथून हा रस्ता मोकळा करण्याची आणि या ठिकाणाहून परत जाण्यासंदर्भात ही आता विनंती केली जाते आहे। आणि जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते NTA कार्यालयाला टाळं ठोकण्यावरती ठाम आहेत। भाई ये अभी बार बार ऐसा हो रहा है, विपक्ष के नेता, हम आपसे जानना चाहेंगे अभी कि विपक्ष के नेता ऐसा
कह रहे हैं कि ये भाजपा से रिलेटेड लोग हैं। अभी आप विद्यार्थी परिषद के सारे कार्यकर्ता हो, हम आपसे जानना चाहेंगे की अभी आता आपण पाहू शकतो इथे बघा किती मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बॅरिकेडच्या अनुषंगाने धक्काबुक्की सुरू आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये आता हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी आंदोलन पुकारलं जात आहे। आतमध्ये जाऊन एनटीएच्या कार्यालयाला मुख्यालयाला टाळं ठोकायचं असा पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांनी या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि अर्थातच या सगळ्यांना पोलिसांकडनं अडवलं जात आहे। नीट पेपर प्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं। विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवण्याचा संशय हा व्यक्त केला जातोय। नीट पेपर प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला। संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला मदत करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय नेमकं कनेक्शन समोर येतं या मनीषा वाघमारेचं नीट पेपर फुटी प्रकरणाशी? दीपक, आता जी माहिती समोर येते ते म्हणजे नीट पेपर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनीषा संजय वाघमारे जी एक जवळपास 46 वर्षाची महिला आहे, पुण्यात ती ब्युटी पार्लर चालवते। ही जी महिला आहे हिला पुणे पोलिसांनी आज सकाळी बिबेवाडी परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि जवळपास चौकशी केल्यानंतर ही अहिल्यानगरमधून सकाळी ताब्यात घेतलेले सीबीआयनी जे आरोपी आहेत अर्थातच लोखंडे, धनंजय लोखंडे, ही धनंजय लोखंडेच्या संपर्कात होती। गेले अनेक वर्ष मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे एकमेकांच्या संपर्कात आहेत। पुण्यातील जे विद्यार्थी आहेत, ऍडमिशन असेल, इतर काही कामं असतील, त्यांना या वाघमारेपर्यंत अर्थात धनंजय लोखंडेपर्यंत पोच करण्याचं काम या महिलेवर जबाबदारी होती। काही मेसेजेस देखील व्हॉट्सअप चॅट धनंजय बरोबर या मनीषा वाघमारेचे पोलिसांना समोर आलेले आहेत। पोलिसांनी ते चेक केलेले आहेत। एवढंच काय तर लॅपटॉप देखील पोलिसांनी या ठिकाणी सीज केलेला आहे आणि कालपर्यंत मनीषाचे आणि धनंजयचे कॉल व्हॉट्सअप कॉल्स देखील या ठिकाणी झालेले आहेत। अर्थात हा सगळा प्रकार झाल्यानंतर सुद्धा हे एकमेकांच्या संपर्कात होते हे देखील पोलिसांना कळालेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी जवळपास 2.5 ते 3 तास या महिलेची या ठिकाणी चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर आता तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि याच महिलेला आज संध्याकाळपर्यंत सीबीआयचे देखील ताब्यात दिलं जाणार आहे। कारण आपण बघतोय की सीबीआय वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करते नीट पेपर प्रकरणामध्ये आणि त्यामुळेच आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जी या महिलेला उचललेला आहे, जी एक स्वतः ब्युटी पार्लर चालवते, फक्त नावासाठीच ती ब्युटी पार्लर चालवते असं दिसतंय। कारण तिचं मुख्य काम जे विद्यार्थी आहेत ज्यांना ऍडमिशन आणि इतर जे वेगवेगळे कामानिमित्ताने येत असतात किंबहुना अशा पेपर लीक करण्याच्या याच्यामध्ये असतात, त्यांच्या संपर्कात ही महिला होती असं पोलिसांना पूर्ण संशय आहे आणि त्यामुळेच तिला ताब्यात घेत आता सीबीआयच्या ताब्यात पुणे पोलिसांकडून आज संध्याकाळपर्यंत दिलं जाणार आहे। धक्कादायक म्हणजे व्हॉट्सअप चॅट काही एव्हिडन्स पोलिसांना मिळालेले आहेत आणि व्हॉट्सअप कॉल देखील पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आता स्वाभाविकच तपासातून आणखीन काय पुढे तर पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।